आपले कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात मान्सून पूर्व आपली जी तयारी आहे त्यामध्ये नाला साफसफाई करणं हे एक महत्त्वाचा घटक आहे. नाला सफाई व्यवस्थित झाली तर पुढे म्हणजे फ्लडिंग होत नाही. म्हणून आज मी सिटी इंजिनियर, त्याचबरोबर कार्यकारी अभियंता PWD, कार्यकारी अभियंता मल निस्सरण, इतरही सर्व अधिकारी आपण एकंदरीत पाणी सकाळपासून करतोय. जवळजवळ 5-6 वॉर्ड डी, जे, आय, ई, एच या सगळे वॉर्ड्समध्ये जे नाले साफसफाईचे काम चालू आहे तेही पाणी केली. काही क्रिटिकल जे नाळे आहेत जसे की आपला विठ्ठलवाडीचा नाला असेल किंवा आता आपण कोपर नालेवर आहोत, तर हे सगळे क्रिटिकल स्पॉट्सची पण पाणी केली. जे ठेकेदार आहेत त्यांच्यासोबतही चर्चा करण्यात आली. बरेचशा ठिकाणी, काही ठिकाणी पोकलेननी, काही ठिकाणी JCBनी, काही ठिकाणी लेबरमार्फत नाला साफसफाईचे काम चालू आहे आणि आपण सूचना दिलेली आहे की 20 तारखेपर्यंत एक राऊंड पूर्ण साफसफाई होऊन आपल्याला ते भेटलं पाहिजे. त्याचबरोबर एक मुख्य जी अडचणी येते की आपण गाळ किंवा सामान किंवा कचरा ते उचलून बाजूला ठेवतो पण ते वेळेवर उचलत नाही. मग त्याची सूचना देण्यात आली आहे की 3-4 दिवसात लगेच सुका झाल्यावर ते आपल्याला उचलायचे. पण प्रथमतः आपण एक उद्देश ठेवलेला आहे की पूर्णपणे चांगल्या पद्धतीने नाले साफसफाई व्हायला पाहिजे. म्हणून व्यवस्थित तेवढी संख्यामध्ये लेबर आणि तेवढी संख्यामध्ये मशिनरी आज रोजी इथे ठेकेदारांनी लावून केलं पाहिजे. काही ठिकाणी व्यवस्थित चालू आहे, काही ठिकाणी थोडं लेबर कमी होतं म्हणून आपण लेबर वाढवण्याची सूचना दिलेली आहे. प्लस त्याचप्रमाणे पुढे जर तरीही जास्त पाऊस पडला आणि फ्लडिंग झाली मग त्याच्याबद्दलची उपाययोजना, डिझास्टर मॅनेजमेंट आणि डिझास्टर रिस्पॉन्स त्याचेही आपले प्लॅन्स तयार आहेत. KDMC स्तरावरचे डिझास्टर सेल आहेत, वॉर्ड स्तरावरचे डिझास्टर सेल आपण कार्यान्वित करतोय. आपली आरोग्य व्यवस्था, फायरची व्यवस्था, त्याचबरोबर इतर सर्व यंत्रणा आपली सज्ज राहणार आहे म्हणजे त्याला तोंड देण्यासाठी. काही ठिकाणी समाधानकारक काम आहेत म्हणजे तिथे व्यवस्थित चालू आहे. काही 2-3 ठिकाणी काही स्पॉट्स असे आहेत जिथे मला असं वाटलं की आणखी लेबर आणि आणखी मशिनरी डिप्लॉयमेंट करावं लागेल. त्याचं आम्ही सूचना दिलेली आहे ठेकेदारांना आणि हे तर प्रश्नच नाही की जर व्यवस्थित साफसफाई झाली नाही तर आपण नोटीस दिलेल्या आहेत कंत्राटदाराला आणि त्यांच्यावर रीतसर नियमाप्रमाणे कारवाई केली जाईल.